Hello dear students, welcome you all in today's lecture. Today we are going to solve practice set 1.1 from your geometry textbook. First lesson, basic concept in geometry. First example is given like this: find the distances with the help of a number line given below. See, in your textbook a number line is given like this and you have to find out the distances which are given. The first one is you have to find out distance between point B and E. Okay. So for solving this question, first one आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. जर आपल्याला कोणत्याही दोन पॉइंट मधलं नंबर लाईनवरचा जर डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे असतात, बरोबर आहे. आता बघा, हा जो पॉइंट बी आहे हा बी इथं आहे, म्हणजे हा बी चे कोऑर्डिनेट कोण आहे 2 आणि दुसरा पॉइंट आहे ई चे कोऑर्डिनेट काय आहे 5. ओके, सो फर्स्ट स्टेप इज दॅट राईट डाऊन द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी is काय आहे coordinate of point by B is 2 and second one coordinate of point E is काय आहे 5. Now you know that whenever you have to find out the distance between two points which are on number line, then you have to find the difference between the two coordinates. ओके, डिफरन्स काढायचा आहे, पण काय करायचं आपल्याला बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आहे, बरोबर आहे. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन बी अँड ई इज इक्वल टू बिगर नंबर कोण आहे 5 मायनस स्मॉलर नंबर कोण आहे 2, दॅट इज इक्वल टू 5 मायनस 2 3. बरोबर आहे का बघा. बी या पॉइंट पासून 1 2 3 युनिट्स. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड ई इज इक्वल टू 3. नाउ second example is you have to find out the distance between point J and A. See, on number line point J is here and A point is here. Okay, firstly write down the coordinates. So coordinate of point J is काय आहे coordinate J चा -2 and second one coordinate of point A is A पॉइंटचा कोऑर्डिनेट कोण आहे 1. नाउ डिस्टन्स between point J and A is nothing but the difference between these 2 points, but you have to find out the difference by subtracting smaller one from bigger one. इथं आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की या दोन नंबर मधील स्मॉलर नंबर कोणता आहे आणि बिगर नंबर कोणता आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की नंबर लाईनवर राईट हँड साइडला जे नंबर असतात दे आर ऑलवेज बिगर दॅन द लेफ्ट हँड वन. म्हणजे राईट हँड साइडचा प्रत्येक नंबर हा लेफ्ट हँड साइडपेक्षा मोठा असतो. मग 1 हा राईट हँड साइडला आहे -2च्या, म्हणजे याचा अर्थ 1 इज बिगर दॅन -2. म्हणजे आपल्याला इथं 1 मायनस ऑफ -2 करावं लागेल, बरोबर आहे. 1 मायनस मायनस बिकेम प्लस, सो इट इज इक्वल टू 3. सी 1 2 3 किती युनिट डिस्टन्स आहे 3. ओके, now see third example. You have to find out distance between point P and C. Point P is here having coordinate -4 and C having coordinate 3. Write down here coordinate of point P is point P चा कोऑर्डिनेट काय आहे -4 and coordinate of point C is, what is the coordinate of point C is 3. So distance between point P and C is equal to, आता याच्यात बिगर कोण असणार आहे, ऑब्विसली पॉझिटिव्ह नंबर इज बिगर. 3 मायनस ऑफ -4, 3 मायनस मायनस बिकेम्स प्लस इज इक्वल टू 7. सो डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and C is 7 unit. Fourth example is distance between point J and H. Here coordinate of point J is, coordinate of point J is a -2. Coordinate of point H is, coordinate of point H is a -1.
then distance between point J and H is equal to, now here बघा आता इथं कन्फ्यूज तुम्ही होऊ शकता, विच इज द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर म्हणजे जो राईट हँड साईडला असतो तो, म्हणजे -1 हा ग्रेटर असणार आहे. म्हणजे -1 मायनस हा ब्रॅकेटमध्ये -2 म्हणजे काय होणार, -1 मायनस मायनस बिकेम्स प्लस, आणि मायनस प्लस काय होतं, मायनस होतं, म्हणजे 2 मधून -1 गेले, 1 राहिले, आणि बिगर नंबरचा जो साइन असतो तो येतो, म्हणजे +1. ओके, बघा इथं जे आणि एच मध्ये किती डिस्टन्स आहे, 1 युनिट. नाव नेक्स्ट इज फिफ्थ वन इज अ डिस्टन्स बिटवीन के अँड ओ. सी, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट के इज, के या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आहे, -3, अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ इज, ओ चा काय आहे 0. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन के अँड ओ इज इक्वल टू, आता इथं ग्रेटर नंबर कोण असणार आहे, 0च असणार आहे. 0 मायनस ऑफ -3, 0 मायनस मायनस बिकेम्स प्लस, दॅट इज इक्वल टू 3. पहा के आणि ओ मध्ये किती युनिट्सचा डिस्टन्स आहे, 3 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन इज 6 नंबर, डिस्टन्स बिटवीन ओ अँड ई. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट O is, coordinate of point O is what here, 0, and coordinate of point E is, coordinate of point E is a 5. So distance between point O and E is equal to 5 minus 0, that is equal to 5. तुम्ही ओरली सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. हो, एवढे हे सोपे आहेत. 7 नंबर काय आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड J. सी हिअर, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P is, coordinate of point P is a -4, and coordinate of point J is -2. Now distance between point P and J is equal to, which one is the greater number between -4 and -2? -2. -2 minus of -4, that is equal to -2. minus minus becomes plus. minus plus minus म्हणजे 4 मधून 2 गेले 2. ग्रेटर नंबर आहे 4, so answer is +4. Okay, and the last one is a distance between point Q and B. Here coordinate of point Q is, coordinate of point Q is a -5, and coordinate of point B is, coordinate of point B is a 2. So distance between point Q and B is equal to, Q चा कोऑर्डिनेट काय आहे -5 आणि B चा काय आहे 2. सो 2 minus of -5, minus minus becomes plus, that is equal to 5. 5 plus 2 7. See here, point Q and point B किती आहेत युनिट्स, 1 2 3 4 5 6 7. So answer is a 7. In this way you have to solve practice set 1.1 first question. Okay, now we will solve question number 2. See, question number 2 is given like this. If the coordinate of A is x and that of B is y, find distance between A and B. कोऑर्डिनेट दिलेले आहेत. A चा कोऑर्डिनेट जर x असेल आणि B चा कोऑर्डिनेट जर y असेल तर तुम्हाला A आणि B मध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट ज्या x च्या आणि y च्या व्हॅल्यू ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या आहेत बघा, x इज इक्वल टू 1
and y is equal to 7. We have to find out distance between point A and B. Okay. Now see. इथं A चा जो कोऑर्डिनेट आहे तो काय सांगितलाय x आहे आणि B चा कोऑर्डिनेट काय आहे y आहे. बरोबर आहे. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ A इज काय आहे 1 and coordinate of B is 7. So distance between point A and B is equal to 7 minus 1, that is equal to 6. Second one, x is equal to 6 and y is equal to minus 2. Here also coordinate of point A is, A चा कोऑर्डिनेट काय असणार आहे 6 and coordinate of B is minus 2. So distance between A and B is equal to greater number 6 minus of smaller number minus 2. 6 minus minus becomes plus, 2. That is equal to 8. Okay. Third one. Third coordinates are like this. X is equal to minus 3 and y is equal to 7. So coordinate of point A is minus 3 and coordinate of point B is 7. So distance between point A and B is equal to, आता इथं ग्रेटर नंबर कोण असणार आहे पॉझिटिव्ह नंबर, दॅट इज 7 मायनस ऑफ इन ब्रॅकेट minus 3, that is 7 minus minus becomes plus, 7 plus 3 10. Fourth one, x is equal to minus 4 and y is equal to minus 5. Here coordinate of A is काय आहे, A चा कोऑर्डिनेट कोण आहे x आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू दॅट इज minus 4 and coordinate of B is, कोऑर्डिनेट B चा काय आहे minus 5. So distance between A and B is equal to, आता याच्यामध्ये ग्रेटर कोण असतो, जेव्हा निगेटिव्ह नंबर्स असतात त्याच्यामध्ये उलट असतं ना, जो स्मॉलर असतो तो ग्रेटर असतो, कारण नंबर लाईनवर हा नंबर उजवीकडे असणार आहे राईट हँड साइडला, म्हणजे इथं काय येणार -4 मायनस ऑफ -5 दॅट इज इक्वल टू -4 मायनस मायनस बिकेम्स प्लस, आणि मायनस प्लस असल्यावर काय होते सबट्रॅक्शन होते, 5 मधून 4 गेले 1, ग्रेटर नंबर प्लस आहे म्हणून प्लस. सो डिस्टन्स बिटवीन A and B is +1. Fifth one is x is equal to -3 and y is equal to -6. See here, coordinate of point A is, A चा कोण आहे x म्हणजे -3 and coordinate of point B is, point B चा कोण आहे -6. Now distance between A and B is, इथं ग्रेटर नंबर कोण असणार आहे -3, म्हणजे -3 मधून -6 सबट्रॅक्ट, -3 मायनस मायनस बिकेम्स प्लस, मायनस प्लस असेल तर सबट्रॅक्शन, म्हणजे 6 मधून 3 गेले 3 पॉझिटिव्ह. then 6th one is x is equal to 4 and y is equal to -8. Here coordinate of point A is, A चा कोऑर्डिनेट x असतो म्हणजे 4 आणि coordinate of point B is, B चा कोण आहे -8. So distance between A and B is equal to, यातला ग्रेटर नंबर 4 मायनस ऑफ -8, 4 minus minus becomes plus, 8 plus 4 12. In this way second question is completed. Now see, we will solve question number 3. Question number 3 काय आहे बघा,
फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. काय करायचंय आपल्याला, इथं तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यामधले मधला बिटवीननेस फाइंड आउट करायचे आहे. मिडलचा पॉइंट कोणता आहे तो फाइंड आउट करायचा आहे, आणि ते जर कोलिनियर नसतील तर का कोलिनियर नाहीत ते सांगायचं आहे. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलंय आपल्याला, डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू 10, and distance between Q and R is equal to 3. Okay, what we have to do here, we have to find out the point which is between the other two. आता आपण मागं शिकलो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये, तर जो मिडलला जो पॉइंट असतो, फॉर अंडरस्टँडिंग दिस एक्झाम्पल लेट अस ड्रॉ वन नंबर लाईन लाईक दिस. ओके, सी आपण एक छोटीशी लाईन काढूया. सपोज ती लाईन आहे आणि याच्यावर हे 3 पॉइंट्स आहेत पी क्यू आर. ठीक आहे, तर आपल्याला इथं कोणता पॉइंट आहे ते पाहायचं आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर डिस्टन्स पी क्यू 10 आहे विच इज अ ग्रेटर, डिस्टन्स पी आर 7 आहे आणि क्यू आर 3 आहे. जे ग्रेटर डिस्टन्स असेल ते 2 पॉइंट्स इथं असतील, बरोबर आहे. म्हणजे इथं पी असणारे आणि इथं कोण असणारे, क्यू असणारे, कारण हे डिस्टन्स 10 आहे. आता पहा पी आर हे डिस्टन्स किती आहे, 7, म्हणजे आर इथं असणार आहे आणि क्यू आर हे डिस्टन्स 3 आहे. ओके, आता इथं असं दोन्ही सेम भाग झालेले आहेत, पण तुम्ही तसा विचार करू नका. फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ही ट्रिक आहे की काय करायचं, अशी एक नंबर लाईन रफ काढून घ्यायची किंवा एक लाईन काढून घ्यायची. जे ग्रेटर डिस्टन्स आहेत त्याचे जे पॉइंट असणार आहेत ते साईडला असणार आहेत आणि मग राहिलेला जो पॉइंट असेल तो मध्ये असेल. ठीक आहे, आता पहा आपल्याला माहिती आहे की हे जर 3 कोलिनियर पॉइंट आहेत तर पी क्यू इज इक्वल टू, म्हणजे डिस्टन्स बिटवीन पी क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर क्यू. बरोबर आहे. आता हे आहे का ते आपण प्रूफ करूया. सो डिस्टन्स बिटवीन पी क्यू काय आहे, 10. लेट दिस बी इक्वेशन 1. अँड डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर क्यू इज इक्वल टू, पी आर मधलं डिस्टन्स काय आहे 7 प्लस आर क्यू मधलं काय आहे किंवा क्यू आर मधलं 3, दॅट इज इक्वल टू 10. दिस बी इक्वेशन नंबर 2. सी फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 यू कॅन से दॅट लेफ्ट हँड साइड सेम म्हणजेच राईट हँड साइड सेम, म्हणजे डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ पी क्यू. ॲज दिस वन इज प्रूव्ड, म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर आर इज अ पॉइंट विच इज लाईन बिटवीन दॅट 2 पॉइंट्स. सो आर इज अ पॉइंट विच इज बिटवीन 2 अदर पॉइंट्स. ओके, therefore you can write like this, therefore R is lies between point P and Q. See, to solving this question, firstly हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचं, आपण जे छोटे 2 नंबर आहेत, स्मॉल नंबर्स जे आहेत त्यांचे ऍडिशन बिगर नंबर येतोय का बघायचं. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्मॉल नंबर कोणकोणते आहेत किंवा स्मॉल डिस्टन्स काय आहे, 6 आणि 4 आहे. म्हणजे 6 आणि 4 चे ऍडिशन 8 येत आहे का ते आपण बघूया. म्हणजेच आपल्याला काय बघायचंय, डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी आहे की नाही. आर एस काय आहे 8 इज इक्वल टू 6 plus 4, 6 plus 4 is a 10. हे इक्वल आहे का नाही, दिस इज नॉट इक्वल, इक्वल नाही. अँड देअरफोर वी कॅन से दॅट पॉइंट आर एस टी आर नॉन कोलिनियर. कोलिनियर नॉन कोलिनियर तुम्ही शिकला आहात. कोलिनियर म्हणजे काय, पॉइंट विच आर लाइजिंग ऑन वन लाईन. ज पॉइंट जे एकाच लाईनवर असतात. आपण बघा एक्झाम्पल जे फर्स्ट बघितलं ते पी आर क्यू हे एकाच लाईनवर आहेत, त्यांना म्हणतात कोलिनियर. वाईल दिस 3 पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. वाय, बिकॉज दे आर नॉट लाय ऑन अ सेम लाईन. म्हणजे याच्यामध्ये कसं असू शकतो, आर इथं असू शकतो, एस इथं असू शकतो, टी इथं असू शकतो, असं असू शकतं. ओके,
and therefore these 3 points are non-collinear. Therefore there is no any point which is lies between that two one. Now we will saw third one. Third one काय दिले, distance AB is equal to 16, distance CA is equal to 9 and distance BC is equal to 7. Here also you have to find out first out which one is a greater distance, 16. So distance of AB इज इक्वल टू काय आपल्याला फाइंड आउट करायला लागेल, उरलेले जे दोन आहेत स्मॉलर त्यांची ऍडिशन आहे का नाही ते फाइंड आउट करूया. म्हणजे डिस्टन्स ऑफ CA प्लस डिस्टन्स ऑफ BC हे आहे की नाही ते पाहूया. डिस्टन्स ऑफ AB काय आहे 16 इज इक्वल टू CA काय आहे 9 प्लस हे काय आहे 7. सो 16 इज इक्वल टू 9 प्लस 7 16 आहे. म्हणजे हे देअरफॉर पॉइंट A B and C are collinear. हे पॉइंट कोलिनियर आहेत. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विच पॉइंट इज लाइज बिटवीन टू अदर पॉइंट्स. ओके, कोणता पॉइंट मिडल आहे ते पाहूया. मग मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं तसं हा AB डिस्टन्स आहे, म्हणजे हे ग्रेटर डिस्टन्स आहे. म्हणजे जर आपण विचार केला इथं ही जर लाईन मी काढली इथं, तर इथं कोण असणार आहे A आणि B, म्हणजे मिडलला कोण असणार आहे ऑब्विसली C. So point C is lies between point A and B. Now question number 4. Distance LM is equal to 11, distance MN is equal to 12 and distance NL is equal to 8. ओके, नाव विच वन इज अ ग्रेटर वन. सगळ्यात मोठं डिस्टन्स काय आहे 12. म्हणजे आपल्याला आधी काय पाहावं लागेल, डिस्टन्स ऑफ MN इज इक्वल टू उरलेल्यांचे ॲडिशन आहे का, म्हणजे डिस्टन्स ऑफ LM प्लस डिस्टन्स ऑफ NL आहे का. MN काय आहे 12 इज इक्वल टू LM काय आहे 11 प्लस NL काय आहे 8. 12 इज इक्वल टू 11 प्लस 8 काय येणार 19. इक्वल आहे का नाही, इट इज नॉट इक्वल. And therefore point L, M, N are non-collinear. आणि जर ते पॉइंट नॉन कोलिनियरच नसतील तर त्याच्यामध्ये कोणताही पॉइंट असणार नाही. देन फिफ्थ वन, डिस्टन्स XY इज इक्वल टू 15, डिस्टन्स YZ इज इक्वल टू 7 and distance XZ is equal to 8. Okay, here which one is a greater one? This distance 15. So what we have to find out here, distance of XI is equal to addition of 2 1, that is distance of YZ plus distance of XZ आहे का ते पाहूया. XY काय आहे 15 is equal to YZ काय आहे 7 plus XZ काय आहे 8. 15 is equal to 7 plus 8 15, that is इक्वल आहे. म्हणजेच काय, therefore I and Z are collinear. हे पॉइंट कोलिनियर आहेत. and therefore as we see here, इथं जे ग्रेटर डिस्टन्स आहे त्याच्यात कोणते पॉइंट आहेत XY, म्हणजे X आणि Y हे पॉइंट कुठं असणार आहेत इथं असणार आहेत. म्हणजे मिडलला कोण असणार आहे Z. therefore Z is a point which lies between X and Y. Sixth example is a distance of DE is equal to 5, distance of EF is equal to 8 and distance of DE is equal to 6. Okay, now which one is a greater one? This one. So we have to write down like this, distance between E and F is equal to distance between D and E plus distance between, here F आहे इथं, D and F. EF काय आहे 8 is equal to DE काय आहे 5 plus DF काय आहे 6. 8 is equal to 5 plus 6 काय होणार 11. So it is not equal and therefore point D, E and F are non-collinear points. Okay, in this way
Third question is question number 4. On a number line, point A, B and C are such that distance of AC is equal to 10, distance of CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. आधी एक्झाम्पल समजून घेऊया. आपल्याला काय दिले, डिस्टन्स AC इज इक्वल टू किती दिले 10, डिस्टन्स CB दिले 8 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स AB कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. ठीक आहे. आता इथं पॉसिबिलिटीज 3 येतील पहा. एक तर ए हा पॉइंट सी आणि बीच्या मध्ये असेल, त्यानंतर बी हा पॉइंट ए आणि बीच्या मध्ये असेल आणि सी हा पॉइंट ए आणि बीच्या मध्ये असेल. अशा 3 पॉसिबिलिटीज येतील. ठीक आहे. आपण पहिली पॉसिबिलिटी कन्सिडर करूया. केस फर्स्ट, दॅट इज लेट पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी. ही आपण केस घेऊया. म्हणजे पॉइंट सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. एक रफ लाईन मी ड्रॉ करते. पहा, ए आणि बी म्हणजे ए आणि बीच्या मध्ये कोण आहे, सी आहे असं आपण म्हणतोय. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यूज ए सी दिलंय. ए सी किती दिलाय आपल्याला 10 आणि सी बी दिलाय म्हणजे सी बी दिलाय आपल्याला 8. ठीक आहे. फाइंड आउट करायचा आहे ए बी. सो फ्रॉम दिस वन यू नो दॅट इफ 3 पॉइंट्स आर कोलिनियर देन distance between AB is equal to distance between AC plus distance between CB असतं. ठीक आहे. सो डिस्टन्स AC काय आहे 10 प्लस डिस्टन्स CB काय आहे 8 म्हणजे डिस्टन्स AB काय आलं 18. ही झाली फर्स्ट केस. म्हणजे जर आपण फर्स्ट केस घेतली C इज बिटवीन A अँड B तर डिस्टन्स किती येते AB 18 येते. आता आपण दुसरी केस कन्सिडर करूया. कन्सिडर केस सेकंड. आपण B इज बिटवीन A अँड C पाहूया. लेट पॉइंट B इज बिटवीन A अँड C. असं असेल तर कसं येईल लाईन पहा आपली. A अँड C च्या मध्ये कोण आहे, B आहे असं आपण म्हणतोय. बरोबर आहे. म्हणजे आता इथं आपल्याला व्हॅल्यूज काय फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला, AB हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. AC आपल्याला दिलंय. AC किती आहे, AC इज इक्वल टू 10 आहे आणि BC दिलाय का, BC दिलाय. BC किती आहे 8 आहे. ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला AB फाइंड आउट करू शकतो आपण. पहा, आपली अशी केस 2 आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू डिस्टन्स AB म्हणजे काय येईल, AC मायनस BC येईल. बरोबर आहे. सो डिस्टन्स ऑफ AC म्हणजे पूर्ण मायनस डिस्टन्स ऑफ BC असं येईल. डिस्टन्स AC काय आहे 10 आहे. डिस्टन्स BC काय आहे 8. म्हणजे या केसमध्ये डिस्टन्स AB काय येते 2. दिस वन इज अ सेकंड केस इन विच डिस्टन्स AB इज इक्वल टू 2. नाव वी विल कन्सिडर केस नंबर 3. आता केस नंबर 3 मध्ये पहिल्या केसमध्ये आपण C मिडलला घेतला, दुसऱ्या केसमध्ये B घेतला. आता मिडलला आपण A घेऊया. A इज बिटवीन पॉइंट B अँड C. तर आता याच्यासाठी जर आपण एक रफ लाईन ड्रॉ केली तर कशी येईल, इथं B येईल, इथं C येईल आणि मध्ये A येईल असं आपण म्हणूया. आता आपल्याला व्हॅल्यूज काय काय आहेत पहा बरं. AC ची व्हॅल्यू आहे, AC ची व्हॅल्यू आहे 10 आणि BC ची व्हॅल्यू आहे, BC ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला, BC इज इक्वल टू 8. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इथं AB फाइंड आउट करायचं आहे. AB जर फाइंड आउट करायचा म्हणेल ना तर बघा, AC 10 आहे आणि BC 8 आहे म्हणजे BC इज इक्वल टू AC प्लस AB. म्हणजे इथं काय येणार, डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. BC काय आहे 8 इज इक्वल टू AB फाइंड आउट करायचं आहे प्लस डिस्टन्स AC 10 येईल. हे पॉसिबल आहे का, या डिस्टन्समध्ये हे डिस्टन्स ॲडिशन केल्यावर हे येऊ शकतं का, नो इट इज नॉट पॉसिबल अँड देअरफॉर दिस केस इज नॉट पॉसिबल. देअरफॉर वी कॅन से दॅट दिस केस इज नॉट पॉसिबल. अशा प्रकारे हा 4th क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे.
Now we will solve question number 5. See, question number 5 is like this: point x, y, z are collinear such that distance xy is equal to 17, distance yz equal to 8. Find distance xz. ओके, आता हे सॉल्व करूया आपण. बघा, मी इथं एक्झाम्पल कॉपी केलंय. आपल्याला डिस्टन्स एक्स वाय दिले 17, डिस्टन्स वाय झेड दिले 8 आणि वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स एक्स झेड. आपण एक रफ लाईन काढूया. ठीक आहे, आता या लाईनवर ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे? आता ग्रेटर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही इथं, होय की नाही, कारण एक डिस्टन्सच आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. लेटस आपण मगाशी जसं एक्झाम्पल सॉल्व केलं तसं इथं आपण एक केस कन्सिडर करूया. लेट फर्स्ट केस इज लाईक दिस: वाय इज बिटवीन एक्स अँड झेड. ही आपण केस घेऊया. म्हणजे इथं एक्स असेल, इथं झेड असेल आणि इथं वाय असेल, अशी आपण केस कन्सिडर करूया. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपल्याला एक्स वाय दिले 17, वाय झेड दिले 8 आणि वी हॅव टू फाइंड आउट एक्स झेड. ओके, so from this one we can write like this: distance of xz is equal to distance of xy plus distance of yz. distance of xy काय आहे 17, yz काय आहे 8. therefore distance of xz is equal to काय येईल 17 plus 8, that is 25. this one is a first case. okay, let case 2 be z is between एक्स अँड वाय. ही आपण सेकंड केस कन्सिडर करूया. ठीक आहे, म्हणजे आपली लाईन कशी येईल पहा, एक्स वाय इथं येईल आणि इथं कुठंतरी झेड येईल. आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या काय आहेत? एक्स वाय जी आहे म्हणजे ही होल लाईन किती आहे 17, वाय झेड म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 8. वी हॅव टू फाइंड आउट दिस डिस्टन्स एक्स झेड. सो डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू, यावरून आपण लिहू शकतो, डिस्टन्स ऑफ एक्स वाय माइनस डिस्टन्स ऑफ झेड वाय और वाय झेड. एक्स वाय काय आहे 17 मायनस वाय झेड काय आहे 8, म्हणजे काय येणार इथे आन्सर 9. ओके, थर्ड जी केस घेऊया ती घेऊया एक्स इज बिटवीन वाय अँड झेड. मग जर आपण लाईन ड्रॉ केली तर कशी येईल पहा, इथं वाय आणि इथं झेड येईल आणि इथं कुठंतरी एक्स येईल. व्हॅल्यूज काय आहेत आपल्याला पहा, इथं एक्स वाय ची व्हॅल्यू म्हणजे एक्स वाय जो आपल्याला दिलाय तो दिलाय 17 इथं बघा, आणि वाय झेड दिलाय 8 म्हणजे वाय झेड दिलाय 8. हाऊ इज इट पॉसिबल? इफ यू ऑब्झर्व दिस वन, तर हा 17 आणि हा होल 8 हे पॉसिबल आहे का? नो. देअरफॉर दिस केस इज नॉट पॉसिबल and therefore we can write like this: therefore this case is not possible. Student, see question number 6 is like this: sketch proper figure and write the answer of the following questions. Okay, first question: a dash b dash c. a dash b dash c म्हणजे काय? a b c हे कोलिनियर पॉइंट आहेत, बरोबर आहे. आणि आपल्याला लेंथ दिले, लेंथ ए सी 11 दिले, लेंथ बी सी 6.5 दिली आणि लेंथ ए बी फाइंड आउट करायची आहे. ओके, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा आहे आणि स्केलचा. पहिल्यांदा आपण बघा, मी इथं कॉपी केलेले आहेत सगळे क्वेश्चन्स. पहिल्यांदा आपण ए बी सी जर कोलिनियर असेल तर एक लाईन ड्रॉ करूया. ए बी सी म्हणजे लास्ट वन असणार ए सी, ग्रेटर डिस्टन्स ए सी. ठीक आहे, मग ए सी किती आहे 11 सेंटीमीटर. स्केलचा वापर करून बरोबर एक 11 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करा तुम्ही. Okay, this one is of 11 centimeter. Here A and here C. Now BC आपल्याला घ्यायचा आहे 6.5. BC म्हणजे 6.5 म्हणजे इथे येईल पहा 6.5 म्हणजे इथं कुठेतरी आपला B येईल. हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे? AC 11 आणि BC किती आहे 6.5. यू हॅव टू फाइंड आउट लेंथ ए बी, हे फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. बघा मगाशी इथं डी होता, डिस्टन्स होतं, इथं लेंथ आहे. लेंथ बी सी प्लस ए बी प्लस लेंथ बी सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए सी आहे 11 इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी फाइंड आउट करायची आहे.
लेंथ ऑफ BC किती आहे 6.5 म्हणजे लेंथ ऑफ AB किती येईल 11 हे 6.5 मायनस होईल मायनस 6.5 दॅट इज इक्वल टू 4.5. Okay, in this way you have to solve first one. Then second one, see RST म्हणजे RST हे कोलिनियर पॉइंट आहेत. ST दिले 3.7, RS दिले 2.5. ठीक आहे. आता R आणि T म्हणजे आपल्याला ST आधी ड्रॉ करावा लागेल, ST आणि मग RS. आता इथं S मध्ये आहे म्हणजे RST असा आपला रेषाखंड येईल. म्हणजे आधी आपण RS ड्रॉ करूया. RS किती येईल, RS किती दिला आहे आपल्याला 2.5 म्हणजे RS हा 2.5 सेंटीमीटरचा असेल इथंपर्यंत. म्हणजे हा असेल R आणि हा असेल S आणि ST आहे 3.7 म्हणजे इथून आपल्याला ST घ्यायचा आहे 3.7 म्हणजे इथं येईल ST 3.7. अशा प्रकारे RS आहे 2.5 आणि ST आहे 3.7. यू हॅव टू फाइंड आउट RT. सो लेंथ ऑफ RT इज इक्वल टू लेंथ ऑफ RS प्लस लेंथ ऑफ ST इज इक्वल टू RS आहे 2.5 आणि ST आहे 3.7 इज इक्वल टू आन्सर इज 6.2 लेंथ ऑफ RT. इन अदर क्वेश्चन XYZ म्हणजे XYZ हे लिनियर पॉइंट आहेत. लेंथ XZ दिले 3√7, लेंथ XY दिले √7. वी हॅव टू फाइंड आउट लेंथ YZ. ओके, आता आपण एक लाईन आधी ड्रॉ करून घेऊया. इथं X, Y आणि Z हे कोलिनियर आहेत. आपल्याला XZ दिले म्हणजे हे टोटल डिस्टन्स दिले आपल्याला 3√7. देन XY हे जे डिस्टन्स आहे ते दिले आपल्याला √7 आणि आपल्याला YZ हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. लेंथ इथं काय लिहू शकतो आपण, लेंथ XZ इज इक्वल टू लेंथ XY प्लस लेंथ YZ. XZ काय आहे 3√7 इज इक्वल टू XY काय आहे √7 प्लस लेंथ ऑफ YZ. सो लेंथ ऑफ YZ इज इक्वल टू हे 3√7 हे इकडं मायनस झाला मायनस ऑफ √7. इथं 1 असतो बरोबर आहे म्हणजे 3√7 मधून 1√7 गेल्यावर काय होणार 2√7 अँड देअरफॉर लेंथ ऑफ YZ इज इक्वल टू 2√7. क्वेश्चन नंबर 7, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घेऊन कोणती फिगर ड्रॉ करता येईल. फॉर दिस वन वी विल टेक 3 कोलिनियर नॉन कोलिनियर पॉइंट्स. लेट मी इथे एक पॉइंट घेते, इथे एक पॉइंट घेते, इथे एक पॉइंट घेते. हे कोलिनियर नाही आहेत, नॉन कोलिनियर आहेत. ठीक आहे, बाय जॉईनिंग दिस 3 वन. जर हे 3 पॉइंट्स आपण जॉईन केले, पहा कोणती फिगर तयार होतीये ट्रायंगल. सो द आन्सर इज वी कॅन ड्रॉ triangle by joining 3 non-collinear points. In this way we have completed practice set 1.1. You all have to solve these all questions in your notebook. Thank you.